नमस्कार मित्रांनो, मागचा आपण व्हिडिओ बनवलेला घरची गाडी घरीच शिकायची कशा पद्धतीने असते. तुमचा चांगला रिस्पॉन्स मिळाला, चांगल्या पद्धतीने तुम्ही रिस्पॉन्स दिला त्या व्हिडिओला. त्यासाठी आपण त्याचा सेकंड पार्ट बनवत आहोत. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं की घरची गाडी ज्यावेळी आपण घरी शिकत असतो त्यावेळी कुठल्या कुठल्या मिस्टेक्स होतात किंवा एकदम सुरुवात कशा पद्धतीने करायची असते, गाडी पिकअप कशा पद्धतीने करायची असते, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या व्हिडिओमध्ये बघितलं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे गाडी कंट्रोल कशा पद्धतीने करायची. मागच्या व्हिडिओमध्ये काय झालं की आपण एक गोष्ट शिकवलेलं तुम्हाला आठवते काय बघा, की ज्यावेळी आपण गाडी थांबवायची असते, तुम्हाला भले गाडी कंट्रोल करायची असू दे अगर गाडी थांबवायची असू दे, आपण नेहमी क्लच दाबून ब्रेक ऑपरेट करायचा हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं. पण ह्या व्हिडिओमध्ये डायरेक्ट कंट्रोल कशा पद्धतीने करायचं ते सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी, तुमच्या गाडीचं कंट्रोल कोण ठरवतं? प्रश्न नीट समजून घ्या. तुमच्या गाडीचं कंट्रोल कोण ठरवतं? उत्तर मला कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत मी व्हिडिओ स्टार्ट करतो आणि सगळ्यात शेवटी मी याचं उत्तर नक्की सांगेन. ओके, हां. आता आपल्या गाडीला स्पीड लिमिट किती असतं? 180, 220, किती 180, 220. आपण त्या स्पीडनं गाडी पळवतो का? नाही पळवत. ओके, जर समजा आपण 180च्या स्पीडनं गाडी पळवायचीच म्हणून ठरवली तर कुणाच्या जीवावर पळवू शकतो आपण? ॲक्सिलेटर, क्लच, गिअर की ब्रेक? बरोबर आहे, ब्रेकच्या जीवावर आपण कितीही गाडी पळवू शकतो. तर एक्झॅक्ट ब्रेक कशा पद्धतीने ऑपरेट करायचा असतो घरच्या गाडीचा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे. तर चला सांगतो तुम्हाला एक्झॅक्ट ब्रेकवर पाय कसा ठेवायचा असतो ते बघूया. त्यानंतर एक्झॅक्ट कंट्रोल कशा पद्धतीने करायचं असतं तेही बघूया. या तुम्हाला सांगतो मी. तर घरच्या गाडीवर ज्यावेळी तुम्ही ब्रेक ऑपरेट करणार आहे त्यावेळी एक्झॅक्ट ब्रेकवर पाय कशा पद्धतीने ठेवायचा असतो ते बघून घ्या. ज्यावेळी तुम्ही गाडीत बसल्यानंतर आपण बऱ्याच वेळा काय करतो, असा पाय ठेवतो ॲक्सिलेटरवर सरळ आणि तिरका पाय ब्रेककडे नेतो. असं करायचं नाही. काय करायचं आहे, सरळ पाय तुमचा ब्रेकवर ठेवायचा आणि तिरका ॲक्सिलेटरकडे न्यायचा. ठीक आहे. जेव्हा पाय आत असेल तेव्हा तो ब्रेकवरती, जेव्हा पाय बाहेर असेल तेव्हा ॲक्सिलेटरवरती. ॲक्च्युली ह्याची प्रॅक्टिस करून घ्या, मग तुम्हाला कळेल की पाय ॲक्सिलेटरवरती आहे का ब्रेकवरती आहे. पहिलं काम हे करून घ्या. आणि करताना कम्फर्टेबल पाय तुमचा कुठं बसतो बघा. आता हा पाय मी जास्त पुढे घेतला तर जास्त ब्रेक ऑपरेट होईल, जास्त ॲक्सिलेटर ऑपरेट होईल. पंजानं करायचं नाही, अंगठ्यानं करायचं आपल्याला. त्यासाठी पाय असा कम्फर्टेबल ठेवून घ्या की जिथून तुम्हाला कम्फर्टेबल ॲक्सिलेटर आणि ब्रेक दोन्ही ठिकाणी तुमचा अंगठा पोचू शकेल. फक्त अंगठा. ठीक आहे, कारण दोन्ही सुद्धा स्मूथमध्ये करावं लागतं. आता ह्याच्यामध्ये काय करायचं लक्षात घ्या. ब्रेकवरती जेव्हा तुम्ही पाय ठेवता तो ठेवल्यानंतर ॲक्सिलेटरवरती पाय अशा पद्धतीने पोचावा आणि गाडी थांबवताना तुमचा पाय ॲक्सिलेटरवरनं निघून ब्रेकवर स्मूथली यावा. तो येण्यासाठी आहे असा तिरका न करता थोडासा पाय उचलून घ्यायचा, उचलून ठेवायचा, उचलून घ्यायचा, उचलून ठेवायचा. आता एक्झॅक्ट कंट्रोल करणं म्हणजे काय असते तुम्हाला सांगतो. कंट्रोल करताना क्लच दाबायचा नाही. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं की दरवेळी कंट्रोल करताना सुद्धा तुम्ही क्लच दाबून ब्रेक दाबत जा. तर आता तुम्ही ते करायचं नाही, कारण आता तुम्ही पुढच्या टप्प्यात आलेले आहात. त्यावेळी काय करायचं आता की थोडासा ब्रेक अप्लाय करायचा, सोडायचा, थोडासा ब्रेक अप्लाय करायचा, सोडायचा, थोडासा ब्रेक अप्लाय करायचा, सोडायचा. हे प्रॅक्टिकली दाखवतो बघा मी तुम्हाला. गाडी चालू केल्या, गाडी थोडासा मला स्पीड द्यावा लागेल कारण तुम्हाला कंट्रोल कसं असते ते सांगण्यासाठी. तर मी क्लच पूर्ण सोडून देतो. आपली गाडी फर्स्ट गिअरमध्येच आहे, काय अडचण नाही. क्लचचा पाय पूर्ण माग घेतलाय बघा. थोडासा ब्रेक अप्लाय केला, सोडला, 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 थोडासा ब्रेक अप्लाय केला, सोडला. तर लक्षात आलं तुम्हाला एक्झॅक्ट कंट्रोल कशा पद्धतीने केली ती. आता एक गोष्ट ध्यानात ठेवा, ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही गाडी कंट्रोल करताय ते कंट्रोल करताना अर्धा सेकंद किंवा फार फार तर 1 सेकंद कंट्रोल करून तुम्हाला लगेच सोडून द्यायचं आहे. जर तुम्ही मॅक्झिमम कंट्रोलच करत बसाल तर गाडीचा स्पीड पूर्ण 0 होईल आणि गाडी थांबून जाईल. ऐन गर्दीत गाडी बंद पडेल. कारण आत्ता आपण फक्त ब्रेक ऑपरेट करतोय. जर जास्त ब्रेक तुम्ही ऑपरेट कराल तर गाडी बंद पडते. आपल्याकडून बऱ्याच वेळा अशी मिस्टेक झाली असेल, त्यावेळी कदाचित तुमच्या लक्षात आलं असेल किंवा नसेल, पण लक्षात ठेवा नुसता ब्रेक ऑपरेट करायचा नाही. आणि जरी करणार असाल तर कंट्रोल करायचं. कंट्रोल कसं करायचं, अर्धा सेकंद ब्रेक ऑपरेट करून सोडायचं. आत्ता सांगितलं तसं. आता कंट्रोल कुठं करायचं हे सांगतो, ते समजून घ्या. सगळ्यात पहिलं कंट्रोल कुठं करायचं समजून घ्या. समजा समोरून कोणी आडवं येते असं वाटलं, आता मी चाललोय गाडी घेऊन, अचानक कोणी आडवं येते असं वाटलं, कंट्रोल करा. समजा तुम्हाला कोणी ओव्हरटेक करते, आता तुमच्या गाडीचा स्पीड आहे समजा 40, 40च्या स्पीडनं चाललाय, मागून एखादं वाहन येतंय 40च्या स्पीडनं येतंय आणि ते 40च्या स्पीडनं जर तुम्हाला ओव्हरटेक करत असेल
तो कमी स्पीडनं का ओव्हरटेक करतोय? कमी स्पीड म्हणजे त्याच्या दृष्टीनं 40 म्हणजे कमी असेल, समोरून एखादं वाहन येत असतं, त्यामुळे त्याला पटकन ओव्हरटेक करायला तो थोडा भीत असतो. ह्यावेळी आपण काय करायचं, आपली गाडी थोडी कंट्रोल करायची. दोन्ही गाड्या जर सेम रूटनं आहे अशा सेम स्पीडनं जात राहिल्या, मागच्या आणि पुढच्या दोघांना अडचण होईल. कार्यक्रम तुमचाही होईल, कार्यक्रम त्याचाही होईल. ह्यासाठी लक्षात ठेवायचं, दोन्ही गाड्या सेम जात असतील तर थोडा आपला स्पीड कमी करायचा, जेणेकरून तो पुढे निघून जाईल. ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर कंट्रोल कुठं करायची, समोरून एखादा क्रॉस रस्ता दिसतोय समजा, किंवा समोर एखादा चौक दिसतोय, सिग्नल लागलेला दिसतोय, समोर खड्डा आहे, समोर स्पीड ब्रेकर आहे, समोर गर्दी आहे, ह्या सगळ्या ठिकाणी तुम्हाला गाडी कंट्रोल करायची आहे. आणि गाडी कंट्रोल करण्यासाठी रणांगणात जाऊन युद्ध खेळायचं नाही, आपल्याला पहिला प्रॅक्टिस करायची आहे. मी नेहमी सांगतो, प्रॅक्टिसला जितकं महत्त्व द्याल तितकं तुम्ही एक्सपर्ट होणार आहे. त्यामुळे मोकळ्या रोडवर ही मॅक्झिमम प्रॅक्टिस करा आणि त्यानंतर मैदानात उतरा, म्हणजे कुठं, गर्दीत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या मित्रांसोबत शेअर करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ दिसतील. आणि महत्त्वाची गोष्ट, कमेंट. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओवरती कमेंट करा. पुढचा व्हिडिओ आपण टर्न घेताना एक्झॅक्ट कंट्रोल कशा पद्धतीने करायचं असतं ते सांगू. थँक्यू.